महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा आहेत। मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये भाजप स्वबळावर लढेल अशी शक्यता आहे। मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये एकट्यानं लढण्यासाठी तयारीला लागा अशा सूचना एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबतच्या चर्चेनंतर अमित शहांनी भाजप नेत्यांना दिल्या। मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये भाजपकडून स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू आहे। मुंबईतील जागा वाटपामध्ये शिवसेनेला किमान 107 जागा मिळाव्यात। एकनाथ शिंदेंची ही मागणी अमित शहांकडे असल्याचं कळतंय। पण 227 पैकी 107 जागा तुम्हाला सोडल्यास भाजपच्या वाट्याला केवळ 120 जागा उरतात। त्यातही पुन्हा आरपीआयसह अन्य छोटे मित्रपक्ष किंवा सोबत आल्यास राष्ट्रवादीला सुद्धा जागा सोडाव्या लागण्याची शक्यता अमित शहांनी बोलून दाखवल्याचं समजतंय। त्यातच भाजपनं मागच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर 82 जागा लढल्या होत्या, त्या जिंकल्याही होत्या आणि त्यामुळे महायुतीनं एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतल्यास जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे भाजपकडून सध्या स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, जी स्वबळाची सध्या चर्चा सुरू आहे त्याचा नेमका किती फायदा होऊ शकतो भाजपला? खरं तर राज्यात 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले। त्यामुळे हे सगळ्या निवडणुका साधारणतः पावसाळ्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे। मात्र या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर सध्या गेल्या 3 दिवस जर आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी जर आपण पाहिलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री यांच्याशी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बातचीत केली आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर स्वबळावर सामोरे जाण्याची शक्यता ही भाजप सुद्धा पाहायला मिळते। कारण की तशा सूचना या अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिलेल्या पाहायला मिळतात। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पण गेल्या काही दिवसांमध्ये मोठी इन्कमिंग पाहायला मिळाली। आपण जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक होते त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केले होते आणि त्याचबरोबर त्यांना उमेदवारी ही दिली जाईल, निवडणूक लढण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली जाईल त्याचा शब्द सुद्धा देण्यात आला। त्यामुळे त्या अनुषंगाने त्या जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळाव्या अशी आग्रही मागणी शिंदेंनी शहांकडे केल्याची माहिती सुद्धा मिळते। त्यामुळे जर आपण पाहिलं तर एकंदरीत या सगळ्यामध्ये 227 पैकी 107 जागा या शिंदे मागते, त्यामुळे 120 जागा या उरतात। या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर 120 जागा जर उरल्यात तर अन्य मित्रपक्ष सुद्धा आहेत, छोटे पक्ष सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा जागा सोडाव्या लागतील। त्यामुळे यामध्ये भाजपच्या वाटेला कमी जागा येत आहेत। त्यामुळे जर भाजप स्वबळावर लढली तर जास्त फायदा होऊ शकतो अशी सध्या चर्चा। मात्र आता या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार यांना सुद्धा काही जागा सोडाव्या लागतील। त्याचप्रमाणे अजित पवार जे आहेत ते पुण्यासाठी सगळ्यात जास्त आग्रही पाहायला मिळाले। कारण की पुण्याच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचं संख्याबळ हे फार कमी पाहायला मिळतंय। त्यामुळे त्यांनी पुण्यासाठी आग्रही मागणी पाहायला मिळते। मात्र या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात जास्त मागणी जी आहे ती मुंबई आणि ठाण्यामध्ये केलेली पाहायला मिळते। आता या सगळ्या तिन्ही पक्षांमध्ये मिळून ते एकत्रित लढणार का स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जावं लागणार हे सगळं पाहणं महत्वाचं असेल। मात्र अमित शहा यांच्या कालच्या या भेटीनंतर, राजकीय भेटीनंतर जर आपण पाहिलं तर स्वबळावर निवडणुका लढाव्या लागणार असं एकंदरीत चित्र पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळात कशा पद्धतीने महायुती निवडणुका लढते, काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी महायुतीमध्ये या जागा लढवल्या जातील। त्यामुळे एकंदरीत यंदाची ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने महायुती सामोरे जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। त्याच्याच बरोबर महाविकास आघाडी कशा पद्धतीने त्यांचे उमेदवार सुद्धा या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने देते ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। या सगळ्याची चाचपणी सध्या सुरू आहे। भाजप धोरण ठरवतंय आणि उर्वरित महायुतीमधले सर्वच पक्ष आपापलं धोरण ठरवताना पाहायला मिळते। त्यामुळे आगामी आणि त्याच्यामुळे धनंजय नेमका कशा पद्धतीने फायदा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये दिसतोय, मतमोजणीनंतर ही बाब स्पष्ट होईल असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।